पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता पुन्हा वेगळ्या दिशेने जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे। निवडणुकीच्या तोंडावर हात मिळवणी करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 2 महिने उलटण्यापूर्वीच मतभेद उघड होत असल्याचं संकेत मिळत आहेत। विशेषतः राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट हा वादाचा केंद्रबिंदू ठरलाय। निवडणुकीपूर्वी शिंदेंवर टीका करणारे राज ठाकरे आता त्यांच्याकडे शहरातील प्रश्न मांडण्यासाठी गेले असा दावा केला जातोय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या समीकरणात बदल झाल्याची चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली। महापालिका निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच अधिकृत भेट होती। विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असतानाच या भेटीमुळे ठाकरे बंधूंमधील समन्वयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटांकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। 28 फेब्रुवारी रोजी या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे मनसेकडून एका स्वीकृत नगरसेवक पदाची देण्याची मागणी करण्यात आली होती। मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी ही मागणी उघडपणे मांडली होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी तीनही जागा आपल्या कोट्यातून निश्चित केल्यानं मनसेला स्थान मिळणार नसल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्ष टीका केली। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये असा आशय त्यांनी व्यक्त केला। या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव उघड झाला। दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संयमाची भूमिका घेतली। उद्धव आणि राज ठाकरे दोघेही पक्षप्रमुख असून एका घरातील 2 वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत। काल आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते। त्या चर्चेतील तपशील सर्वांना माहीत नसताना भाष्य करणं घाईचं ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे।